माझी प्रवृत्ती ही सत्यनिष्ठ आहे. माझी प्रवृत्ती मी सत्याला स्मरून मी बोलतो. मी खरं बोलतो ते परखड नसतं, पण ते खरं हेच परखड आहे असतं आणि मग लोकांना परखड वाटतं, त्याला माझा इलाज नाही. केंद्र सरकारनं मराठीला, पालीला, अनेक भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला. ते उपकार मी मानत नाही, कारण मराठीमध्ये तेवढी प्रगल्भता होती. प्राचीन मराठी इतकी, आगरकरांची मराठी, ज्ञानेश्वराची मराठी, तुकारामाची मराठी, तुमच्या रामदासाची मराठी, संतांची मराठी, आंबेडकरांची मराठी, रानड्यांची मराठी, गोखल्यांची मराठी, ही समृद्ध मराठी, मुकुंदराजाची मराठी, असे प्राचीन पासून आधुनिक काळापर्यंत मराठीमध्ये विपुल प्रमाणात वाङ्मय निर्मिती झालेला आहे. मराठीमध्ये ज्ञानेश्वर निर्माण झाला. त्या पसायदानाचं विश्व साहित्यामध्ये त्याचं रूपांतर करण्या इतपतीची पात्रता आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार, मराठीतला विचार विश्वात्मक होऊ शकतो. रानड्यांची भूमिका, आगरकरांचा बुद्धिप्रामाण्यवाद, विवेकवाद हा जागतिक विषय आहे आणि म्हणून सर्व लेखकांची, प्रतिभावंतांची मराठी ही भिकारचोट मराठी नाही. आणि म्हणून केंद्र सरकारनं मराठीला जो अभिजात भाषेचा दर्जा दिला, ते उपकार केले नाहीत. माझं राजकारणी, मला कुठलं मत मागायचं नाही. मी शिवसेनेच्या, उद्धव ठाकरेच्याही शिवसेनेचा नाही, ठाकरेच्या मनसेचा नाही, मी कुठल्याच पक्षाचा मेंबर नाही. माझा पक्ष आहे मराठीचा. माझा पक्ष मातृभाषेचा आहे, मातृभूमीचा आहे आणि माझा पक्ष आहे सत्याचा. मानसशास्त्रज्ञ जे असतात त्यांचं ओपिनियन सरकारनं घेतलेलं नाही. सायंटिस्ट लोकांचं ओपिनियन त्यांनी घेतलं नाही. शिक्षण तज्ज्ञाचं काय मत आहे या बाबतीत त्यांनी घेतलं नाही. आणि म्हणून सरकारचा निर्णय हा हिंदी आणि मराठी याच्यामध्ये भेद निर्माण करून राज्य करण्याचा होता आणि ते मराठी माणूस सहन करणार नाही. फक्त 2 ठाकरेचाच विरोध आहे असं नव्हे, तर माझा कट्टर विरोध आहे.